ठाकरेंचं एकत्र येणं महायुतीसाठी अनपेक्षित, आम्ही एकत्र येऊ शकतो याची त्यांना कल्पनाच नव्हती. महामुलाखतीमध्ये राज ठाकरेंचे वक्तव्य. भाजपची एक्सपायरी डेट आहे. संयुक्त मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य. आम्ही एकत्र आलो, आता महाराष्ट्रानंही एकत्र यावं. ठाकरे बंधूंचं महाराष्ट्राला आवाहन. देवेंद्र फडणवीसांच्या हातात काहीच नाही, दिल्लीतून सांगणार तेच फडणवीस करणार. महामुलाखतीतून राज ठाकरेंचा हल्लाबोल. चंद्र सूर्याचे दाखले दिले तरी वरच्यांच्या मनात असेल तेच होणार असल्याचं विधान. अजित पवार भाजपची नुरा कुस्ती. महामुलाखतीमधून उद्धव ठाकरेंची भाजप राष्ट्रवादीवर टीका. शिंदे मराठी माणसात गोंधळ उडवत असल्याचा ठाकरेंचा आरोप. सत्ता आल्यास महायुती सरकार मुंबईचं नाव बॉम्बे करणार. झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप, तर ठाकरेंच्या आरोपांवर शिवसेनेचाही पलटवार. भिवंडीत बॉम्बे ढाबा नाव लिहिलेला फलक मनसैनिकांनी फाडला. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक. महायुती मुंबईचं बॉम्बे करणार. झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा आरोप. मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास जमला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना टोला, तर शिंदे आणि मीच मुंबईचा विकास केल्याचा दावा. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांचा आजपासून धडाका. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पहिली संयुक्त सभा. ठाकरे बंधू काय बोलणार याची उत्सुकता. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नालासोपारा, मीरा भाईंदरसह मुंबईत सभांचा धडाका, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा सोलापुरात रोड शो. बंडखोरांना भाजपचा दणका. मुंबईत 26 जणांचं तर नागपुरात 32 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन. मनपा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कृत्य केल्यानं दणका. माजी महापौर अर्चना डेहणकरांच्या पतीचंही निलंबन. ठाण्यात घोडबंदर रोडवरील गायमुख घाटामध्ये भीषण अपघात. 5 ते 6 वाहनांची समोरासमोर धडक. अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी.